वर्ध्यात 12 वर्षीय मुलीची दगडाने ठेचून हत्या केलेली आहे। अत्याचाराचा संशय या प्रकरणात बळावलेला आहे। नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि अंत्यसंस्कारासाठी मृतदेह मूळ गावी रवाना करण्यात आलाय। शवविच्छेदनानंतर मृतदेह नेताना नातेवाईक आणि नागरिकांनी रुग्णालयाबाहेर मोठा गदारोळ घातला। मृतदेह घेऊन जाणाऱ्या अॅम्ब्युलन्सच्या मागे संतप्त नागरिकांनी धाव घेतली। त्यानंतर परिसरात तणाव वाढलेला होता। आरोपीला अटक करण्यात आली आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवण्याची मागणी करण्यात आलेली आहे। पंकज गदगे आमचे प्रतिनिधी अपडेट देत आहेत। पंकज, काय तपशील या प्रकरणात समोर येतोय? नक्कीच नम्रता, वर्धा जिल्ह्याला हादरून टाकणारी ही घटना घडली होती। एकूणच 12 वर्षीय बालिकेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती। सोबतच अत्याचार झाल्याचाही संशय बळकावला होता। या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। दिवसभर नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारला नव्हता। नातेवाईकांचं म्हणणं होतं की आरोपीला अटक करा आणि SIT स्थापन करा, सोबतच फास्टॅग कोर्टात ही केस चालवा। त्यावर नागरिक आक्रमक झाले होते। सामाजिक संस्था असो, वर्ध्यातील युवक युवती असो, वेगवेगळ्या सामाजिक संघटना सोबतच खासदार आमदारही दवाखान्यामध्ये आले होते। शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह स्वीकारण्यास घरचे तयार नव्हते। त्यानंतर कशी तरी मध्यस्थी करून मृतदेह स्वीकारण्यात आला। मात्र अखेर SIT स्थापन करण्यात आली व आता आरोपीला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। एकूणच राहुल राजू मडावी, वय 30 वर्ष असे आरोपीचे नाव आहे आणि आरोपी हा त्याच गावातील असल्याची माहिती मिळत आहे। पोलिसांना हे चांगले यश आले असून एकूणच या घटनेचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रात झालेले होते आणि एकूणच आता सध्या संतापाची लाट वर्धा जिल्ह्यात उसळली आहे। नम्रता। पंकज, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।